ब्राह्मण समाजाला संरक्षण व सन्मानासाठी स्वतंत्र कायदा करावा. विनायक महाराज फुलंब्रीकर. पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांकडून होत असताना भगवहित पुरोहित संघ आक्रमक झालाय. संस्थापक अध्यक्ष विनायक महाराज फुलंब्रीकर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. यापूर्वी देखील संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते. अशा प्रवृत्तीच्या आरोपींवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. तसेच राज्यात ब्राह्मण समाजाविरोधात वाढत्या अपमानास्पद घटना, सोशल मीडियावरील चिखलफेक आणि काही ठिकाणी होत असलेल्या मारहाणीच्या प्रकारांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ब्राह्मण समाजाला सुरक्षा, सन्मान आणि कायदेशीर संरक्षण मिळावं यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र कायदा तयार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाचं वातावरण असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी अधिक तीव्र होती आहे. मला सांगा, पुणे जिल्ह्यामध्ये पुणे नरसापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार झाला. ही पुजारीची मुलगी असल्याचे समजते. काय सांगणार? हे निषेधार्थ आहे, घोर निषेध. याचा शतशः आम्ही निषेध करतोय आणि सरकारला विनंती करतो की जो मूळ आरोपी हा पहिल्यांदा बलात्काराचा आरोपी आहे आणि बलात्काराचा आरोपी असून कायद्याचीही चिरफाड करतोय आणि समाजाच्या अंतरात्म्याला काळिमा भासणारी ही गोष्ट आहे. गृहमंत्रालयाला विशेष विनंती आहे की ब्राह्मण असो, पुरोहित असो, या क्षेत्रामध्ये वारंवार ब्राह्मणाचं जे आहे त्या कुचंबना होत आहे. ब्राह्मणाला संरक्षण आणि ब्राह्मणाला आत्मसन्मान वाढण्याकरता कायदा करावा आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. जलद न्याय व्यवस्थेमध्ये न्याय देऊन याला लवकरात लवकर याला फाशी देण्यात यावी. असं कुठल्याही समाजावर पुन्हा अन्याय होता कामा नये ही सरकार चरणी विनंती. भगवती पुरोहित संघ, विनायक महाराज, जालना.